मराठा आंदोलकांबाबत आज दुपारी 3 वाजता हायकोर्टात पुन्हा सुनावणी। आज होणाऱ्या सुनावणीमध्ये कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष। जरांगे यांच्याकडून हायकोर्टाच्या आदेशाचा भंग। आंदोलन सुरू ठेवण्यासाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याने राज्य सरकारने योग्य पावले उचलावीत, न्यायालयाचे आदेश। दुपारी 4 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा। मुंबईत आंदोलक येत असतील तर प्रतिबंधक करा। कालच्या सुनावणीत मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश। मनोज जरांगेंची मराठा आंदोलकांना तंबी। ज्यांना गोंधळ घालायचा आहे त्यांनी गावी परत जा। कोर्टाच्या निर्णयाचं पालन करायचं आहे। मुंबईकरांना त्रास होईल असं काही वागू नका, जरांगे यांचा सल्ला। आरक्षणाबाबत सरकारी पातळीवर हालचाली वाढल्या। सरकार मराठा आरक्षणासाठी नवीन GR काढण्याच्या तयारीत। कुणबी प्रमाणपत्रासाठी सुलभता देण्याची शक्यता। सामाजिक प्रश्नांवर राजकीय पोळी भाजणं बंद करावं। मराठा समाजाचे प्रश्न का चिघळले हे त्यांनी स्वतःला विचारावं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना टोला। पत्रकारांवर हल्ला करणं चुकीचं। 30 पेक्षा जास्त मराठा मोर्चा पाहिले। आजपर्यंत असं कधीच झालं नाही। पत्रकारांवरील हल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मराठा कुणबी एक नाहीत। OBC प्रवर्गात आम्हाला दुसरे वाटेकरी नको। आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांसाठी EWSचं आरक्षण। छगन भुजबळ यांचा जरांगेंवर निशाणा। नितेश राणे अंगावर केस नसलेली चिचुंद्री। जरांगे यांची नितेश राणेंवर जहरी टीका। अब्बाला खुश करण्यासाठी आपल्याला शिव्या देणार। जरांगेंच्या टीकेला नितेश राणेंचं खोचक प्रत्युत्तर। धाकट्या भावासाठी थोरला भाऊ धावून आला। जरांगेंनी वैयक्तिक टीका करू नये, निलेश राणेंचा जरांगेंना सल्ला।